राजस्थानच्या अरावली पर्वतरांगांमध्ये एक जागा आहे जिथे सूर्य मावळल्यानंतर हवा बदलते, शांतता घडत होते आणि अंधार फक्त अंधार राहत नाही। त्या जागेचं नाव आहे भानगड किल्ला। एकेकाळी हे ठिकाण जिवंत शहर होतं, लोकांची गर्दी होती, हसणं होतं, संगीत होतं, देवळांचे घंटानाद होते। आज इथे फक्त वारा आहे आणि भिंतींमध्ये अडकलेली भीती आहे। लोक म्हणतात रात्री इथे कोणाच्याही पावलांचे आवाज ऐकू येतात, कोणी नसतानाही दरवाजे उघडतात, छायाचित्रांमध्ये अनोळखी आकृत्या दिसतात आणि अंधारातून कोणीतरी हाक मारतं। पण खरी भीती सुरू होते कथेपासून। कथांनुसार भानगडमध्ये एक तांत्रिक राहत होता, काळ्या विद्येचा साधक, मंत्र तंत्र जाणणारा, माणसांच्या मनावर ताबा मिळवणारा। त्याचं मन भानगडच्या राजकन्येवर जडलं। प्रेम नव्हतं ते होतं वेळ, हव्यास होता, आसक्ती होती। त्याला माहित होतं राजकन्या कधीच त्याची होणार नाही। मग त्याने देवाला नाही, जादूला साकडं घातलं। एक दिवस राजकन्या बाजारात आली। तांत्रिकाने इत्रावर मंत्र टाकला। तो मंत्र राजकन्याच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी होता, पण राजकन्याला संशय आला। तिने ते इत्र फेकून दिलं। ते एका दगडावर पडलं आणि त्या मंत्राच्या शक्तीने तो दगड थेट त्या तांत्रिकाच्या अंगावर कोसळला। तो तिथेच मरत पडला। पण मरण्याआधी त्याने शाप दिला, हे शहर नष्ट होईल, हे लोक कधीच शांत झोपणार नाहीत, इथे अंधाराच राज्य करेल आणि भानगड कधीच मुक्त होणार नाही। आणि मग रक्तपात झाला, युद्ध झालं, लोक मारले गेले, शहर उद्ध्वस्त झालं, घरं ओसाड झाली, देवळं शांत झाली आणि भानगड मृत शहर बनलं। पण कथा इथे संपत नाही। लोक म्हणतात आजही रात्री इथे कुणीतरी चालतं, भिंतीमध्ये कुजबूज ऐकू येते, अंधाऱ्या खोल्यांमध्ये सावल्या हलताना देखील दिसतात, रिकाम्या दालनांमध्ये पावलांचे ठसे उमटतात। काही लोक म्हणतात इथे गेलेले लोक बदलून परत येतात, काही म्हणतात इथे काहीतरी त्यांना फॉलो करतं, काही म्हणतात इथून कोणी पूर्व मन शांतीने परत येत नाही। आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे इथे कधीच पूर्ण शांतता नसते, कारण ही जागा शांत नाही। ही जागा आहे, श्वास घेत आहे, बघत आहे, ऐकत आहे आणि वाट पाहत आहे। आजही सूर्य मावळल्यानंतर कोणीच इथे थांबत नाही, कारण भानगडमध्ये अंधार फक्त प्रकाशाचा अभाव नाही, तो एक अस्तित्व आहे। आणि म्हणूनच भानगड हा फक्त किल्ला नाही, तो एक जिवंत भय आहे, एक न संपणारी कथा आहे, एक श्वास घेणारी भीती आहे। तर तुम्हाला ही भानगडची कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।